नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण सर्वांनी आता पहिला व्हिडिओ बघितलाच आहे वॉर्मअप एक्सरसाइजचा, ज्याच्यामध्ये मी जॉईंट मोबिलिटी ड्रिल्स मी दाखवली आहे. सगळ्यांनी ती आधी बघून घ्यायची आहे. आज डे 1 2 डेजचा स्प्लिट असणार आहे बिगिनर वर्कआउटचा. आजचा जो डे आहे तो डे 1 आहे. डे 1ला आपण अप्पर बॉडी वर्कआउट घेणार आहोत आणि अप्पर बॉडी वर्कआउटमध्ये जे एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे, फॉर्म टेक्निक्स तुम्हाला मी शिकवणार आहे, ते तुम्ही ध्यान करून ऐकायचं आहे. आता आपण जे वर्कआउट करणार आहोत ते अप्पर बॉडी वर्कआउट डे 1 2 डेजचा स्प्लिट असणार आहे. लक्ष द्यायचं आहे. आता मी वॉर्मअप करून फ्लोअरवर वेट ट्रेनिंगसाठी जाणार आहे. वेट ट्रेनिंग मी करत असताना माझा फॉर्म आणि टेक्निक्स व्यवस्थित बघायचा आहे. आता आपण करत आहोत बारबल बेंच प्रेस. वाईड ग्रिप धरायची आहे, अंगठा लॉक असेल बारला. त्यानंतर वेट आपल्याला जेवढे 15 ते 20 रिपिटेशन जाईल तेवढंच वेट आपण बारला लावायचं आहे. त्यानंतर स्लोली बार पूर्ण खाली घेऊन यायचं आहे अप्पर चेस्टवर. आणि वर बार जात असताना हात तुमचे पूर्ण एक्सटेंड झाले तरी चालतील. मी थोडेसे स्लाइटली लॉक ठेवतो एल्बोज, पण तुम्ही पूर्ण एक्सटेंड करू शकता. एक्सरसाइज करत असताना पूर्णपणे माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे. चेस्टवर प्रेस येतो आहे का नाही हे आपल्याला जाणवलं पाहिजे आणि आफ्टर वर्कआउट आपल्याला पंपही हा आला पाहिजे. पहिला सेट कंप्लीट झाला आहे. 2 सेटच्या मध्ये 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि आपला जो नेक्स्ट सेट करणार आहोत आपण दुसरा, त्यासाठी आपल्याला वेट चेंज करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पहिल्या ज्या प्लेट्स तुम्ही लावल्यास वेटचं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला 15 ते 20 रिपिटेशन्स इझी गेले असतील तर तुम्ही थोडंसं त्याच्यावरची प्लेट्स लावू शकता, जसे की मी आत्ता वेट चेंज करत आहे. आता आपण सेकंड सेट घेत आहोत. सेकंड सेटचे पण 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. सेम पोझिशन, बारला हळूहळू खाली आणायचं आहे आणि वरती तुमचे एल्बो लॉक झाले तरी चालतील. मी स्लाइटली बेंड ठेवतो आहे. 15 ते 20 रिपिटेशन झाले की परत 2 ते 3 मिनटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या एक्सरसाइजसाठी जायचं आहे. सेकंड एक्सरसाइज सीटेड पेक फ्लाय. बेंचवर बसल्यावर बॅक स्ट्रेट ठेवायची, चेस्ट अप ठेवायची, दोन्ही हँडल बोथ साईड पकडल्यावर शोल्डर हाईटला धरायचे आहेत. त्यानंतर हलकेसे एल्बो बेंड करायचे आणि शोल्डर जे आहे इंटरनल रोटेट करायचे आहे. आपले एल्बो बॅक राहतील. त्यानंतर जो आपला लेवर्स आपण पकडले हँडल दोन्ही, ते आपल्या चेस्टला स्क्वीज करायचं आहे, माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे आणि स्लोली मागे जायचं आहे जोपर्यंत आपली चेस्ट स्ट्रेच होत नाही तोपर्यंत. आणि सेम एक्सरसाइज रिपीट करायची आहे. याचे पण 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. थर्ड एक्सरसाइज सीटेड बार्बल शोल्डर प्रेस. याचे पण आपल्याला 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. याचे प्रिपरेशन कसे कराल? बारला व्यवस्थित पकडायचं आहे, रॅकवरून अनरॅक करायचं आहे, ओव्हरहँड ग्रिप धरायची आहे, स्लाइटली वायडर दॅन शोल्डर, म्हणजे शोल्डरपेक्षा थोडंसं बाहेर पकडायचं आहे. आपला जो बार आहे जो शोल्डरपेक्षा बाहेर पकडला आहे तो आपल्या लोअर टू फ्रंट नेक म्हणजे नेक बोनपर्यंत आणायचा आहे. म्हणजे चीनपासून ते नेक बोन ज्यामधलं जे अंतर आहे तिथपर्यंत तो बार आला पाहिजे खालपर्यंत. त्यानंतर वरती प्रेस करत असताना पूर्ण आर्म एक्सटेंडेड होईपर्यंत आपला बार प्रेस करायचा आहे आणि शोल्डरवर माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे. याचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे आहे. फोर्थ एक्सरसाइज डंबेल लॅटरल रेज. याचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे, 15 ते 20 रिपिटेशन्स. यासाठी 2 डंबेल्स घ्यायचे, आपल्या थाईच्या फ्रंट साईडला समोर धरायचं आहे, मांड्यांच्या समोर. स्लाइटली बेंड व्हायचं हिपमध्ये आणि नी स्लाइटली बेंड राहतील. त्यानंतर आपला जो एल्बो आहे तो शोल्डर लेवलपर्यंत आणायचा आहे आणि जी रिस्ट आहे ती इंटरनल रोटेट होईल. शोल्डरच्या साईडच्या मसलवर टार्गेट करायचं आहे, माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे. पाचवी एक्सरसाइज रिअल डेल्ट फ्लाय मशीन. आपण जे पेक फ्लाय मशीन घेतलं होतं आधी चेस्टसाठी, तीच मशीन रिअल डेल्ट फ्लाय मशीन म्हणून आपण यूज करायची आहे. याच्यामध्ये जे लिव्हर्स आहेत ते शोल्डर लेवल
ला आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत आणि आपले जे एल्बोज आहेत ते स्लाइटली बेंड राहतील आणि मागे आपले हात खेचताना ज्यावेळेस आपले एल्बोज आपल्या बॅकच्या मागे जात नाही तोपर्यंत आपले हात मागे येऊ द्या. त्यानंतर स्लोली पुढे सोडा आणि आपल्या रिअर डेल्टवर फोकस करा. माइंड मसल कनेक्शन ठेवा. याचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे आहेत 15 ते 20 रिपिटेशन. 6वी एक्सरसाइज बार्बल क्लोज ग्रिप. याचे पण 2 सेट घ्यायचे आहेत 15 ते 20 रिपिटेशन्स. सो पहिल्यांदा बेंचवर झोपायचं आहे. बार जो आहे दोन्ही हातांनी आपल्या शोल्डरपेक्षा कमी अंतर असलेल्या ठिकाणी पकडायचा आहे. हाताचा जो पंजा आहे त्याचा जो अंगठा आहे त्याचा अंगठा बारच्या बॅक साईडने राहील, म्हणजे याची फॉल्स ग्रिप झाली. सो दुसरी गोष्ट, बार वरच्या दिशेने पुश करायचा आहे जोपर्यंत आपले हात पूर्ण स्ट्रेच होत नाही आणि आपले जे ट्रायसेप मसल्स आहे त्यांना आपल्याला फील करायचं आहे. माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे आणि 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. सातवी एक्सरसाइज लॅट पुल डाऊन. याचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे आहेत 15 ते 20 रिपिटेशन्स. यासाठी काय करायचं आहे, आपला जो खाली बसण्याचं जे शीट आहे त्याच्यावरती जे रोलर्स आहेत त्याला आपली थाय म्हणजे आपली मांडी लॉक करायची आहे. बार जिथे बेंट होतो आहे तिथे पकडायचं आहे. त्यानंतर त्याला पुल करायचं आहे म्हणजे खेचायचं आहे. बार खाली खेचत येत असताना त्या आपल्या ज्या लॅट्स आहेत, बॅक मसल जे आहेत त्यांना स्क्वीज करायचं आहे आणि वरती रिलीज करायचं आहे. हा साईड व्ह्यू आहे. साईड व्ह्यूमध्ये तुम्हाला समजण्यासाठी हा साईड व्ह्यू शूट केलेला आहे. त्यानंतर आता बॅक व्ह्यू पण दाखवणार आहे. आता आपण पाहूया बॅक व्ह्यू. बॅक व्ह्यूनी स्पष्ट दिसत आहे. बार जिथे बेंट होत आहे तिथे मी पकडला आहे आणि माझे पाय खालच्या शीटाच्या वरती जे रोलर आहेत त्याला लॉक केलेले आहेत. त्यानंतर बार मी कसा पुल करतो आहे ते बघा. बार पुल केल्यानंतर मी आपले जे लॅट्स असतात ते स्क्वीज करतो आहे आणि परत वरती रिलीज करतो आहे. सेम रिपिटेशन्स करायचे 15 ते 20 रिपिटेशन्स 2 सेटमध्ये. 8वी एक्सरसाइज सीटेड केबल रो. 2 सेट घ्यायचे 15 ते 20 रिपिटेशन्स. सो यामध्ये ज्या प्लॅटफॉर्मवर ही एक्सरसाइज तुम्ही परफॉर्म करणार आहात तिथे बसल्यावर आपले नीज जे आहे ते स्लाइटली बेंड राहतील. त्यानंतर केबल तुम्ही हातात धरल्यानंतर व्ही ग्रिप असेल किंवा फ्लॅट बार असेल तो धरल्यानंतर स्ट्रेट लोअर बॅक ठेवायची आपली. त्यानंतर केबल जी आहे ती स्ट्रेट लाईनमध्येच आपल्या पुल करायची आहे. शोल्डर बॅक साईडला पुश करायचे आहेत आणि त्यानंतर चेस्ट फॉरवर्ड राहील, चेस्ट अप राहील, बॅक स्ट्रेट राहील. आणि ही एक्सरसाइज परफॉर्म करत असताना ज्यावेळेस तुम्ही स्क्वीज कराल मसल पुढे सोडताना तुम्हाला बॅक जी आहे ती स्ट्रेच करत जायचं आहे आणि परत पुल करायचं आहे आणि रिपीट करायचं आहे. तसेच याचा साईड व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण पाहूया साईड व्ह्यू ऑफ सीटेड केबल रो. 15 ते 20 रिपिटेशन घ्यायचे दुसऱ्या सेटचे पण. बॅक स्ट्रेट ठेवली आहे, पुल केलं, बॅक स्क्वीज केली, परत रिलीज, बॅक स्ट्रेच केली, परत स्क्वीज, रिलीज, स्क्वीज, रिलीज, स्क्वीज, रिलीज, स्क्वीज. सेम रिपिटेशन करायचे 15 ते 20 रिपिटेशन्स आणि मसल कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, माइंड मसल कनेक्शन ठेवायचं आहे. नववी एक्सरसाइज डंबल श्रग. याचे पण 2 सेट घ्यायचे 15 ते 20 रिपिटेशन्स. 2 डंबेल्स दोन्ही हातात धरायचे. नॅरो ग्रिप किंवा स्टॅन्स घ्यायचा आहे शोल्डर विथ किंवा हिप विथ पण चालेल. स्लोली डंबेल्स वरती अपवर्ड्स करायचे आहेत, वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि स्लोली खाली घेऊन यायचे आहेत. जे तुमच्या ट्रॅपेजियस मसल आहे, ट्रॅप्स
ते स्क्वीज करायचे, वरती डंबेल्स 1 सेकंड होल्ड करायचं आणि खाली रिलीज करायचे. सो सेकंड सेट घेतो आहे आपण डंबेल स्ट्रकचा. सो डंबेल्स होल्ड करायचे दोन्ही हातामध्ये. डंबेल्स वरच्या दिशेने अपवर्ड्स घेऊन जायचे. 1 सेकंड होल्ड करायचं आणि परत रिलीज करायचं. शक्य होईल तेवढं वरती जायचं आणि खाली रिलीज करायचं. स्क्वीज आणि रिलीज, स्क्वीज आणि रिलीज, स्क्वीज रिलीज. बेस्ट एक्सरसाइज आहे ट्रॅप्स मसलसाठी. ट्रॅप्स डेव्हलप करायचे असतील तर डंबेल्स बारने तुम्ही परफॉर्म करू शकता. ही बिगिनर एक्सरसाइज आहे. डंबेल्सने दाखवतोय, जशी दाखवतोय तशीच करायची आहे. दहावी एक्सरसाइज डंबेल कर्ल. या एक्सरसाइजचे पण 2 सेट घ्यायचे आहेत, 15 ते 20 रिपिटेशन्स. त्यानंतर 2 डंबेल्स घ्यायचे आहे, स्ट्रेट उभं राहायचं आहे. शोल्डर विथ स्टँड घेतला किंवा हिप विथ घेतला तरी चालेल. त्यानंतर दोन्ही एल्बोज जे आहेत ते शोल्डरच्या रेषेमध्ये लाईनमध्ये स्ट्रेट राहतील. त्यानंतर डंबेलला वरती पुल करायचं आहे, खेचायचं आहे आणि आपले जे बायसेप मसल्स आहे ते स्क्वीज करायचं आहे आणि स्लोली आपले डंबेल्स खाली आणायचे आणि सेम क्रिया आपल्याला परत रिपीट करायची आहे. सो या एक्सरसाइजचे 15 ते 20 रिपिटेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. हा साईड व्ह्यू आहे, तसेच मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू पण दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू दोन्ही तुम्हाला दाखवत आहे. सो बघायचं आहे व्यवस्थित. सो जे एल्बोज आहे ते शोल्डर लेवलमध्येच आहे. दोन्ही डंबेल्स आपण एक सोबत पण परफॉर्म करू शकतो, हे अल्टरनेट पण घेऊ शकतो. आता यामध्ये ज्यावेळेस डंबेल्स वरच्या दिशेने मी घेऊन जातो आहे त्यावेळेस बायसेप स्क्वीज करतो आहे. आता आपण बघूया फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता एक्सरसाइज कशी परफॉर्म होत आहे. सो बेसिकली डंबेल्स वर गेला की स्क्वीज करायचं आहे मसल, 1 सेकंड होल्ड करायचं आणि स्लोली खाली घेऊन यायचं आहे डंबेल्स. सेम रिपिटेशन 15 ते 20 करायचे आहेत, 2 सेट घ्यायचे आहेत. सो 11वी एक्सरसाइज आहे, शेवटची एक्सरसाइज बॅक एक्सटेन्शन. याचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे आहेत, 15 ते 20 रिपिटेशन्स. मी बेंच ॲडजस्ट केला आहे बघा. बेंच अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे की आपल्या कमरेच्या लेवलला, की जेणेकरून आपली कंबर फ्रीली अप आणि डाऊन होईल. सो बेसिकली मी बेंच ॲडजस्ट केला आहे आणि आता दोन्ही हात माझे चेस्टवर किंवा शोल्डरवर तुम्ही ठेवू शकता आणि सरळ डोकं ठेवायचं आहे आणि टोच्या दिशेने खाली घेऊन जायचं आहे. बॅक पुन्हा परत जसे आहे तशा न्यूट्रल पोझिशनला यायचं आहे आणि खाली जायचं आहे. सेम रिपिटेशन करायची आहे, 15 ते 20 रिपिटेशन्स, 2 सेट घ्यायचे आहेत. सो गाईज, वर्कआउट झालेला आहे आपला. आता आपण स्ट्रेचिंग करूया, मसलला रिलॅक्स करूया. सो आता आपण अप्पर बॉडी स्ट्रेचिंग करत आहोत. हाताचा पंजा जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा ठेवायचा आहे, हात स्ट्रेट. बोटं आपल्या दिशेने खेचायची आहे आणि 10 सेकंड होल्ड करायचं आहे. यानंतर सेम
हाताचा पंजा खालच्या दिशेने ठेवायचा आहे आणि मागच्या साईडला 10 सेकंड होल्ड करायचं आहे. सो आता आपण रिअल डेल्ट स्ट्रेच करत आहोत. सो रिअल डेल्ट स्ट्रेच करत असताना हात एका साईडवरून दुसऱ्या साईडला घेऊन जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने एल्बोला पुश करायचं आहे छातीकडे आणि 10 सेकंड होल्ड करायचं आहे. आता आपण साईड डेल्टॉइड स्ट्रेच करत आहोत. सो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हात मागून हाताची बोटं पकडायची आहेत, त्यानंतर त्याला धरून स्ट्रेच करायचं आहे आणि 10 सेकंड होल्ड करायचं आहे. आता आपण बघत आहात व्हिडिओमध्ये ट्रायसेप स्ट्रेच. सो ट्रायसेपला स्ट्रेचिंग करत असताना एल्बोजवळ धरायचं आहे आणि विरुद्ध दिशेला स्ट्रेच करायचं आहे. हात स्ट्रेट राहील आणि दुसऱ्या साईडला स्ट्रेच होईल. आता आपण चेस्टसाठी स्ट्रेचिंग करणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्ट्रेच करायचं आहे. तुम्ही दरवाजाच्या ठिकाणी किंवा प्लेन भिंतीवर पण हा स्ट्रेच करू शकता. हात स्ट्रेट ठेवायचा आहे भिंतीला. दुसऱ्या साईडची बाजून दुसऱ्या साईडला खेचायची आहे. हात आता वरच्या दिशेने क्रॉस ठेवला आहे. अप्पर बॉडी स्ट्रेच चालू आहे. सो अप्पर बॉडीमध्ये अप्पर चेस्टसाठी हा स्ट्रेच करत आहोत. त्यानंतर जो फ्रंट डेल्टॉइड आहे तो पण यामध्ये स्ट्रेच होतो. टेन सेकंड होल्ड करायचं आहे. आता जो स्ट्रेच आपण बघत आहात तो आहे बायसेप स्ट्रेच. सो पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या अँगलमध्ये तुम्ही जो बघितला तो चेस्टसाठी स्ट्रेच होता. त्याच्यामध्ये माझे जे हाताचे पंजे होते ते खुले होते. आता मी हाताची मूठ बांधली आहे, त्याच्यामुळे जो प्रेशर आहे तो बायसेप्सवर येतो आहे. आता व्हिडिओमध्ये आपण जो स्ट्रेच बघणार आहेत किंवा जी योगाची पोज बघणार आहेत ही आहे कोब्रा पोज किंवा भुजंगासन पण याला योगासनामध्ये म्हणतात. सो याचा काय उपयोग होतो, आपली जी लोअर बॅक आहे त्या लोअर बॅकला रिलीज करायला किंवा आपली स्ट्रेंथनिंग करण्यासाठी ही एक्सरसाइज उपयोगी पडते. सो 10 सेकंड होल्ड करायचं आहे. मान न्यूट्रल असेल. हाताची कोपरे मागच्या साईडला. आता जी एक्सरसाइज आपण बघत आहात ही पण एक योगा पोज आहे. आपण आता वज्रासनमध्ये बसतो आहे. सो वज्रासनमध्ये बसताना मांडीवर आपल्या दोन्ही हात ठेवायचे आहेत किंवा साईडला हात ठेवायचे आहेत आणि पायाचे पंजे ओपन असतील बॅक साईडनी. बॅक स्ट्रेट असेल, चेस्ट अप असेल. 1 ते 2 मिनटं आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण होल्ड करायचं आहे. ही एक्सरसाइजसुद्धा लोअर बॅक रिलीज करण्यासाठी किंवा स्ट्रेंथनिंग करण्यासाठी फार उपयोगी पडते. आता आपण जी एक्सरसाइज बघत आहात ती आहे बेंट ओव्हर लॅट स्ट्रेच. सो बॅक स्ट्रेचिंगसाठी या स्ट्रेचिंगचा उपयोग होतो. सो गुडघ्याच्या आधारे आपण फ्लोअरवर बसायचं आहे. त्यानंतर आपले जे हात आहेत ते पूर्णपणे एक्सटेंड करायचे, स्ट्रेच करायचे पूर्णपणे आणि आपले जे फोरआर्म्स आहे ते फ्लोअर लेवलला टच राहतील किंवा आपले जे फोरआर्म्स आहे ते पूर्ण फ्लोअरला टच होतील. आता आपण शवासनाची प्रक्रिया करणार आहोत, म्हणजे फक्त झोपायचं आहे.